नमस्कार. आज मी तुम्हाला आयुर्वेदिक स्नेहपान कसे करावे ह्या विषयावर मी माहिती सांगणार आहे. आयुर्वेदिक स्नेहपान करण्यासाठी प्रमुख साहित्य लागते ते म्हणजे तूप. तर तूप कोणते वापरावे, कोणकोणत्या आजारासाठी, आयुर्वेदिक स्नेहपानासाठी ते मी आज सांगणार आहे. तर प्रथम मी सांगते, एक, ज्या मुलींना PCOS किंवा PCOD या आजाराबरोबर लठ्ठपणाचा त्रास असतो अशा मुलींनी आयुर्वेदिक स्नेहपानासाठी पंचगाव्या घृतमचा वापर करावा. पंचगाव्या घृतमचा वापर करावा आयुर्वेदिक स्नेहपानासाठी. आणि ज्या व्यक्तींना वाताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आयुर्वेदिक स्नेहपानासाठी महातिक्तक घृताचा वापर करावा. महातिक्त घृताचा वापर करावा. आणि जे व्यक्ती निरोगी आरोग्यवान आहेत अशा व्यक्तींनी साधा गाईचं तूप वापरून सुद्धा आयुर्वेदिक स्नेहपान करता येतं. जे व्यक्ती निरोगी आहे, आरोग्यवान आहेत अशा व्यक्तींना जर आयुर्वेदिक स्नेहपान करायचं असेल तरी ते आयुर्वेदिक स्नेहपान करण्यासाठी साधं गाईचं तूप कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल. तर आयुर्वेदिक स्नेहपान 3 ऋतूंमध्ये करतात. एक पावसाळा, दुसरा हिवाळा आणि तिसरा उन्हाळा. या ऋतूमध्ये स्नेहपान म्हणजेच आयुर्वेदिक स्नेहपान करणे आरोग्यास खूप चांगले असते. आयुर्वेदिक स्नेहपानामुळे कफ, पित्त, वातदोष दूर होण्यास मदत होते. तर आयुर्वेदिक स्नेहपान करण्यासाठी सर्वप्रथम काढा करावा लागतो. तर मी त्या काढ्याविषयी माहिती सांगते. तर काढा करण्यासाठी कोणते कोणते मी साहित्य घेतलेले आहे ते मी सांगत आहे. तर इथे मी प्रथम साधं हिंग घेतलेलं आहे. तुमच्याकडे काळं हिंग असेल तर तुम्ही काळा हिंगाचा सुद्धा वापर केला तरी चालेल, ते पण खूप छान असतं. मी या साध्या हिंगाचा वापर करणार आहे. इथे मी 2 तमालपत्र घेतले आहेत, 4 पांढरी मिरी घेतली आहेत. तुमच्याकडे पांढरी मिरी नसेल तर काळी मिरीचा वापर केला तरी चालेल. इथे मी 1 पिंपळी घेतली आहे, 1 लवंग घेतली आहे, 1 वेलची घेतली आहे, 7-8 केशराच्या काड्या घेतल्या आहेत. इथे मी अर्धा चमचा जिरं घेतले आहे, अर्धा चमचा बडीशेप घेतला आहे, अर्धा चमचा धने घेतले आहेत. इथे मी चक्रफूल घेतले आहे आणि दालचिनीच्या 2 तुकडे घेतलेले आहेत. तर आता काढ्याची कृती कशी करायची ते मी सांगते. काढ्याचं मी साहित्य सांगितलं. आता काढा करण्याचं मी साहित्य सांगितलं आहे. आता काढा कशा करायचा त्याची मी कृती सांगते तुम्हाला, म्हणजे कृती दाखवते. तर इथे मी काढा करण्यासाठी एका टोपामध्ये ह्या ग्लासच्या मापाने मी 2 ग्लास पाणी घेतलेले आहे. आता ह्या 2 ग्लासा पाण्यामध्ये मी हे सगळे साहित्य, मी जे काढा बनवण्याचं साहित्य दाखवलं ते सगळं साहित्य मी ह्याच्यात घालणार आहे आणि गॅसवर ठेवून उकळून घेणार आहे. आणि 2 ग्लासचं 1 ग्लास काढा होईपर्यंत तेवढा काढा मी उकळून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे काढ्याचं साहित्य सांगितलं ते मी घालत आहे. तमालपत्र घातलं, पिंपळी घातली, दालचिनीचे तुकडे घालते, चक्रफूल, लवंग, केशर, जिरं घालत आहे, बडीशेप घालत आहे, धने घालत आहे. इथे पांढरी मिरी अशी थोडीशी कुटून ह्याच्यात घातली आहे, वेलची घातलेली आहे. आता हे जे थोडे जिरं, धने, बडीशेप राहिलेत ताटात ते मी सगळं घालत आहे उर्वरित. 1 चिमूट हिंग घालत आहे. आता हे मी हा टोप आता मी गॅसवर ठेवणार आहे आणि 2 ग्लासचा 1 ग्लास
काढा होईपर्यंत मी उकळत ठेवणार आहे. तर काढा तयार झालेला आहे. आता 1 ग्लास काढा उकळून म्हणजे 2 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याचा 1 ग्लास काढा उकळून घेतलेला आहे. आता मी ग्लासमध्ये ओतून घेते. म्हणजे 2 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये सगळं काढायचं साहित्य टाकून उकळून मी 1 ग्लास केलेला आहे. आता ग्लासमध्ये ओतते. तर हे बघा, 2 ग्लासचा 1 ग्लास काढा होईपर्यंत असं उकळून मी घेतलेला आहे. आता हा 1 ग्लास काढ्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आता मध घालत आहे. अजून 1 चमचा मध घालणार आहे. असं 2 चमचे मी मध घातलेलं आहे. आणि मी अजून एक अश्वगंधाचा पानाचा स्वरस मी घालणार आहे 2 चमचे. दाखवते. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तर आता मी काढ्यामध्ये अश्वगंधाच्या पानाचा स्वरस 2 चमचे घालणार आहे. 1 चमचा घातला, आता दुसरा चमचा घालणार आहे. तर अशा पद्धतीने हा काढा करावा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता तूप घालायचं आहे. तर आता काढ्यामध्ये आता मी तूप घालणार आहे. मी पंचगाव्या तुपाचा पंचगाव्या तूप म्हणजेच पंचगाव्या घृताचा वापर करणार आहे या काढ्यामध्ये घालण्यासाठी. आता आयुर्वेदिक स्नेहपान किती दिवस करावेत ह्याच्याविषयी प्रथम माहिती सांगते. तर आयुर्वेदिक स्नेहपान काय 5 दिवसाचं करतात, काय 7 दिवसाचं करतात, काय 9 दिवसाचं करतात. तर 5 दिवसाचं आयुर्वेदिक स्नेहपान करायचं असेल तर किती प्रमाणात तूप घ्यायचे ते मी सांगते. तर पहिल्या दुसऱ्या दिवशी 1 चमचा तूप घ्यायचं, तिसऱ्या चौथ्या दिवशी 1.5 चमचा तूप घ्यायचं आणि 5व्या दिवशी 2 चमचे तूप काढ्यात असं घालायचं आणि 6व्या दिवशी वमन करावे. आता 7 दिवसाचे आयुर्वेदिक स्नेहपान करायचं असेल तर तूप किती प्रमाणात घ्यावे, तर पहिल्या दुसऱ्या दिवशी 1 चमचा तूप घ्यायचं, तिसऱ्या चौथ्या दिवशी 1.5 चमचा तूप घ्यायचं, 5व्या 6व्या दिवशी 2 चमचा तूप घ्यायचं आणि 7व्या दिवसासाठी 2.5 चमचा तूप घ्यायचं आणि 8व्या दिवशी वमन करावे. 9 दिवसाचे आयुर्वेदिक स्नेहपान करायचं असेल तर तूप किती प्रमाणात घ्यावे, तर पहिल्या दुसऱ्या दिवसासाठी 1 चमचा तूप, तिसऱ्या चौथ्या दिवसासाठी 1.5 चमचा तूप, 5व्या 6व्या दिवसासाठी 2 चमचे तूप, 7व्या 8व्या दिवशी 2.5 चमचे तूप घ्यायचे आणि 9व्या दिवशी 3 चमचे तूप घ्यायचे आणि 10व्या दिवशी वमन करावे. तर मी सर्वप्रथम हा गरम काढा आहे, तो गरम काढा मी प्रथम ह्या कपात ओतून घेणार आहे. कारण की काय जणाला तूप आवडतं, पण मला जास्त तूप नाही आवडत, म्हणून मी हा काढ्यामधलं थोडंसं काढा मी या कपात ओतणार आहे. गरम काढा आहे, जरा मी पकडीने ओतते. मी ह्याच्यामध्ये थोडंसं काढा ओतून घेतला कारण की मला तूप जास्त आवडत नाही, पण तूप पोटात जाणं गरजेचं असतं. मग तेव्हा ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालते आणि पिते आणि त्याच्यानंतर मग मी उर्वरित हा काढा पिते. असं पिलं तरी चालतं, किंवा तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही पूर्ण असं या ग्लासामध्ये सुद्धा एक चमचा 1.5 चमचा असं जे काही मी तुम्हाला सांगितलं किती दिवसाचं आयुर्वेदिक स्नेहपान करण्यासाठी किती प्रमाणात तूप घ्यायचं, तसं तूप घालून तुम्ही गरम असं फुंकून हा काढा प्यायचा. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे. इथे मी पंचगाव्या घृताचा वापर केलेला आहे. हे बघा, इथे 1 चमचा मी तूप असं घालत आहे आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहे. गरम आहे ते लगेच पिता येणार आणि गरम असं फुंकून हे प्यायचं आणि त्याच्यानंतर मी हा काढा असा फुंकूनच पिणार. तुम्हाला जर तूप चांगलं म्हणजे त्याचा
सुगंध आवडत असेल तर तुम्ही 1 ग्लास काढ्यामध्ये सुद्धा असं तूप घालून व्यवस्थित तुम्ही असं पिऊ शकता फुंकून. पण मला तुपाचं जास्त आवडत नाही, म्हणजे जास्त तुपाचा वास आवडत नाही, म्हणून मी आता असं ह्याच्यामधून पिणार आहे. तर अशा पद्धतीने आयुर्वेदिक स्नेहपान करावे. आयुर्वेदिक स्नेहपानामुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन राहते आणि ऑबेसिटी कमी होते आणि कफ, पित्त, वात हे दोष असतात ते दूर होतात. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या दुसऱ्या भागामध्ये मी वमन कसं करावे ह्याच्याविषयी सुद्धा मी माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.